तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रेक्षक हो. आज आपल्या सोबत या कार्यक्रमात आहे एक अशी नवयुवती जिने शंकरपट सारख्या खेळात स्वतःचा एक शिक्कामोर्तब केला आहे. नांदगाव खंडेश्वरच्या एवती या गावची राहणारी लक्ष्मी सोनबावणे, वय वर्ष फक्त 19, आणि शंकरपट या स्पर्धेत तिने यंदा दुसऱ्यांदाच भाग घेतला. तळेगाव दशसर इथलं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असं विदर्भ केसरी शंकरपट या स्पर्धेत तिने भाग घेतला आणि अवघ्या 11.96 सेकंदात 150 मीटरची धावपट्टी तिने पूर्ण केली आणि त्या महिला शंकरपट या स्पर्धेमध्ये या राऊंड मध्ये तिने बाजी मारली. अशी लक्ष्मी सोनबावणे आज आपल्या सोबत आहे. लक्ष्मी, तुझं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तर तुला अभिनंदन की या स्पर्धेत तू विजय मिळवला आणि अगदी या वयात विजय मिळवणं नवयुवतींसाठी नवयुवकांसाठी एक प्रेरणा देणार आहे. तुला कुठून अशी प्रेरणा मिळाली की तू शंकरपट सारख्या खेळात जावं? म्हणजे ते विदर्भ केसरी शंकरपट आणि तळेगाव तिथूनच प्रेरणा मिळाली की नाही बा, म्हणजे त्यांनी आयोजित केली होती की कोणत्याही महिला असू शकते की त्यांना म्हणजे हाणू शकतात. तर मग मी तिथून म्हणजे सुरुवात केली, तिथूनच मग सुरुवात केली तर पहिलंच प्राइज मिळालं होतं मला. अच्छा, तुला प्रोत्साहन कुठून मिळालं? जसं आता आम्ही ऐकलं की तुला तुझ्या बाबांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. हा, बाबांनीच. आणि महत्वाचं म्हणजे ही तुझी दुसरी वेळ आहे. हा. मागच्या वर्षी पण तू पहिल्यांदा भाग घेतलास आणि पहिला क्रमांक मिळवलास आणि या वर्षी तू भाग घेतलास. तुझ्यासाठी जोडी ही नवीन होती. म्हणजे तुझ्यातलं बैलजोडी हाकण्याची जी कला असते, म्हणतात ना की सोनाराच्या हातातली जी कला असते तशीच कला एका खेळाडूच्या मध्ये असते. आणि नवीन जोडी असताना सुद्धा तुला असं कुठेही थोडीशी वाटलं नाही की अरे हे माझे तर बैल नाही आहेत, शिकवलेले नाही आहेत, नवीन आहेत, अगदी माझी साथ देतील नाही देतील? नाही, तसं नाही. म्हणजे ते जे मालक राहते ना ते सांगतात बाई जेवढं तू आमच्यावर विश्वास नको ठेव, तेवढं आमच्या बैलावर ठेव, फक्त तू हाण आणि बघ की पहिलं प्राइज घेतेच. मग आता ते म्हणतात ना की आमच्यापेक्षा जास्त आमच्या बैलावर हे ठेव, मग तेवढंच आपल्याला चांगलं वाटतं की नाही यांचे बैल चांगले असतात. पण तसे पण पहिलं म्हणजे बैल महिलांना चांगलेच देतात. अच्छा, तर मला सांग आता तुझं शिक्षण किती झालेलं? माझं 12वी कम्प्लीट आहे. आणि आता सध्या काय करतेस? आता सध्या मी म्हणजे ITI ला ऍडमिशन करणार आहे, पण आता सध्या ह्या क्षेत्रामध्ये. घरी शेतीत मदत करते? हा, शेतीत सर्वच शेतीतले कामं वगैरे सर्वच येतात. काय काय येतं तुला? म्हणजे शेतीत सहसा नवयुवक शेतीमध्ये जाणे आणि शेती काम करणे याच्यापासून स्वतःला दूर ठेवतात आणि सोशल मीडियाच्या या जगात जास्तीत जास्त सोशल राहायला म्हण किंवा मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायला आजकाल युवकांना आवडतं. आणि अशा याच्यात तू शंकरपट सारख्या खेळात रस घेते आहे आणि शेतकामात रस घेते आहे. मी आता म्हणजे 2-3 वर्ष होत आहे मी माझा स्वतःचा व्हिडिओ सुद्धा अपलोड नाही केला. अच्छा. हा, म्हणजे काऊन की कोणाला जास्त म्हणजे रील्स वगैरे बनवायला आवडतात, पण मला नाही. मी म्हणजे आता हे शंकरपट जिंकले ना तेव्हाच मी माझे म्हणजे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं चालू केलं. त्याच्या अगोदर मी अजूनही व्हिडिओ नाही टाकला. म्हणजे शेतीतलेच कामं सरत नाही. फेमस होण्याचं शॉर्टकट जर कुठलं असेल तर सोशल मीडिया. तुला वाटत नाही का सोशल मीडियाचा आपण फायदा घ्यायला पाहिजे? ते फायदा झाला ना आता म्हणजे आपलं घरच्यापासून जर दुर्लक्ष होते, कुठं जायचं असलं तर म्हणजे लयच अवघड होते ना, आणि शेतीतले कामं वगैरे नाही करायला मिळत. म्हणजे तुला जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या कुटुंबासोबत घालवायला आवडतो, त्याच्यामुळे सोशल मीडियापासून तू दूर आहे. आजच्या काळात असेही नवयुवक आहे की ज्यांना सोशल मीडियाचे होणारे गैरफायदे माहिती आहेत, त्याच्यामुळे सोशल मीडियापासून कमेंट पण कोणी हे बेकार करते ना, का घरच्यांनी आपले खेड्यातले आहेत एवढे समजू नाही शकत ना. म्हणून मला सांग आता पुढे भविष्यात तुझ्या काय योजना आहेत? आता शंकरपट तर तू जिंकली आहे, शंकरपट मध्ये तू भाग पण घेशीलच आणि तू खूप छान बैलजोडी हाकतेस असंही आम्हाला माहिती पडले. पुढे काय भविष्यात योजना आहे तुझ्या? म्हणजे आता सध्या ह्या क्षेत्रात राहायचंय आणि शेती वगैरे पण करायची आहे आणि कॉलेज पण करायचंय. महत्वाचं म्हणजे लक्ष्मी, तू सांगितलंस की तुझ्या या सर्व स्ट्रगल मध्ये, तुझ्या यशामध्ये तुझ्या परिवाराचा सगळ्यात मोठा सहभाग आहे. पण बऱ्याच मुली अशा आहेत की ज्यांना परिवाराची साथ मिळत नाही, आणि परिवाराची साथ जर मिळाली तर कदाचित समाजाची साथ मिळत नाही, आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच मुलींच्या ज्या मनातल्या इच्छा असतात त्या मनात असतात. आणि कुठेतरी असंही असतं की आई वडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा कुठेतरी गैरफायदा मुलांच्या इकडनं घेतला जातो. तर अशा वेळेस अशा मुलींना, आता तू नुकतीच वयाची 19 वर्ष पूर्ण केली आहेस, तर नवयुवकांसाठी तू एक प्रेरणा आहेस, तर काय सांगशील त्यांना? हा, त्यांच्या घरच्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे, आणि त्यांच्या घरच्यांनी जर सपोर्ट केला तर त्या मुलींना पण गैरफायदा नाही घेतला पाहिजे की नाही बा आपल्या घरचे एवढे सूट देत आहेत तर आपण म्हणजे कशासाठी सूट देत आहे, कोणी जॉबवर लागण्यासाठी सूट देत आहे, बाहेरगावी राहण्यासाठी सूट देत आहे, पण त्यांचा मुली गैरफायदा घेतात. म्हणून घरच्यांना पण
म्हणजे दुसऱ्या त्या मुलींनी जरी तसं केलं तर दुसऱ्या मुलींना पण घरच्यांना वाटते की नाही बा ह्या पोरीनं असं केलं तर आपली पोरगी पण करू शकते, म्हणून ते पण त्यांना दुसऱ्या मुलीला घराच्या बाहेर निघून आलेत. नक्कीच. म्हणजे कसं असतं ना, दुसऱ्यांकडनं बघून आपल्याला मनात आईवडिलांची हा. कुठेतरी भीती भीती येतं की जर माझ्या मुलीने असं केलं तर त्यामुळे ते निर्बंध कुठेतरी त्यांना घातले हा. जातात आणि कुठे कुठे दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदाही घेतला जातो. त्यामुळे अशा मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी लक्ष्मी आणि तिचे पालक नक्कीच एक प्रेरणा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आई वडिलांना दिलेल्या मर्यादेमध्ये तुम्ही राहा तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतातच. तुमच्या पाठीशी कितीने कुटुंब- कठीण असलं तरी मायबापानं जरी आपल्याला प्रेरणा दिली की नाही बाई तू हे करू शकतो, तर आपण जरी फुल फोकस केला तर ते म्हणजे देव पण नाही हे करू शकत की नाही हे तुझ्याच हातचं आहे, हे तूच घे. म्हटलं जातं ना, आई वडील मुलांसाठी देवास्वरूपच असतात. प्रत्येक ठिकाणी तो येऊ नाही शकत, म्हणून तर प्रत्येकांना पालक दिलेले आहेत ना, जेणेकरून प्रत्येक मुलावर लक्ष राहील, याची काळजी घेतल्या जाईल. त्यामुळे त्यांचा एका ऑब्व्हियसली तुम्हाला पाहिजे तसा सपोर्ट मिळाला आणि तुम्ही पुढे जाऊ शकालच. तुमच्या यशात जर सगळ्यात मोठा वाटा असेल ना, तर तुमच्या आई बाबा पालकांचा असतो. त्यामुळे ते योगदान तुम्ही विसरता कामा नये. नाही. या क्षेत्रात तुला राहायचं आहे. क्षेत्र म्हणजे मग आता दरवर्षी होणाऱ्या शंकरपट स्पर्धेतच भाग घेऊन तुला त्या सीमेमध्ये राहायचं आहे, त्या चौकटीतच राहायचंय, की याच्या पुढेही बाहेर काही विचार केला आहे? तर म्हणजे असं नाही की तळेगावलाच जायचंय, प्रत्येक ठिकाणी पण जायचंय, कारण की तळेगावलाच म्हणजे बाहेर ठिकाणच्या पण बायांना माहित पडलं पाहिजे, मुलींना माहित पडलं पाहिजे की नाही बा आपण पण या पटात जाऊ शकतो, बघू शकतो. कारण की कोणत्या कोणत्या गावी म्हणजे बाया पण येत नाही, पुरुषच राहतात की नाही बा त्यांना म्हणजे महिला जरी त्या पटात गेली तर मग त्या पण येऊ शकतात बघायला. त्यांना पण त्याच्या मनात म्हणजे काही ना काही कोणती ना कोणती गोष्ट येते की नाही बा आपल्या मुली पण या पटात जाऊ शकतात. महिलांसाठी आणि नवयुवकांसाठी नवयुवतींसाठी तिला प्रेरणा बनायचं आहे, कुठेतरी एक प्रेरणाचं स्थान बनायचं आणि या शंकरपटाला कुठेतरी एका स्तरावर नेऊन त्याला एक ओळख द्यायचं. तिचा एक विचार आहे, तिची कुठेतरी संकल्पना आहे आणि याच्यासाठी ती प्रयत्नरत आहे. तुम्हाला सांग, आता या खेळासाठी तू तुझं प्रेरणास्थान कुणाला म्हणते? गुरु बाबांना. बाबांना. कारण की घरच्यांनी सपोर्ट केला तेव्हाच मी एवढ्या दूर येऊ शकली ना, घरच्यांनी जर सपोर्ट नसता केला तेवढ्या दूर नसते आली. अच्छा, आता फक्त 2 वर्षांपासून तू भाग घेते आणि सलग दुसऱ्यांदाही तू प्रथम पारितोषिक मिळवलं आहेस. आणि आता बाहेरगावचे पण फोन वगैरे येतात ना, तर बाबा जा म्हणतात. म्हणजे सर्वात जास्त सपोर्ट घरच्यांचाच पाहिजे. नक्कीच. म्हणजे आपल्याला जर कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं आहे तर घरच्यांचा सपोर्ट खूप आवश्यक आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय आपण काही करू शकत नाही आणि स्पेशली मुलींना तर खूप जास्त निर्बंध असतात आणि अशा वेळेस जर आपला परिवार आपली साथ देतो आहे तर नक्कीच आपल्याला पुढे जाणं सहज सोपं होतं. आणि लक्ष्मीचा परिवार तिच्या सोबत आहे, म्हणूनच ती आज बाहेरगावी सुद्धा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जाऊ शकते. तर लक्ष्मी, तुझं हा असाच प्रवास, यशस्वी प्रवास राहो. तुला पुढच्या तुझ्या सर्व वाटचालींसाठी सिटी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा आणि यशाचे शिखर तू गाठत राहा, अशाच आमच्याकडून शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, लक्ष्मी सारख्याच बऱ्याच यशोगाथा राहतात आणि जशा जशा आमच्याकडे येतील त्या नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच राहू. तोपर्यंत सर्व अपडेट्स बघण्यासाठी बघत राहा सिटी न्यूज. हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.